हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बऱ्यापैकी आपण डाएट फॉलो करत आहात, व्यायाम करत आहात, तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही आहे, पोटाची चरबी काही इकडची तिकडं होत नाही आहे. दररोज वजन काट्यावरती उभं राहत आहात, वजन चेक करत आहात, साधं 50-100 ग्रॅमसुद्धा वजन इकडचं तिकडं झालेलं लक्षात येत नाही आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण आज ना मी कोणता डाएट प्लॅन शेअर करणार आहे ना कोणता व्यायाम तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे पदार्थ सांगणार आहे जे खाल्ल्यानंतर तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्यासोबतच तुमच्या पोटाची चरबी जाळण्यासाठी मदत करतात हे 7 पदार्थ. होय, तर आज मी तुमच्यासोबत असे 7 पदार्थ शेअर करणार आहे जे जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केले, डाएटमध्ये समाविष्ट केले, तर तुमच्या पोटाची चरबी आपोआपच वितळायला सुरुवात होणार आहे. पोटाची चरबी कमी करायला, तुमचं मेटाबॉलिझम वाढवायला, तुमची भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ तुम्हाला मदत करतात. त्यामुळेच तुमचं वजन कमी होण्यासाठी, पोटाची चरबी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. कारण याच्यामधून तुम्हाला सगळं पोषण मिळतं, तुमची भूक कंट्रोलमध्ये राहते, मेटाबॉलिझम तुमचं वाढतं, त्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि चरबी स्टोअर होणार नाही. म्हणजे तुमचा फॅट बर्निंगचा मोड ऑन करतील असे हे 7 पदार्थ आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे अजिबात मोठा करणार नाही, तुमचा वेळ अजिबात घेणार नाही आहे, पण तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण थोडक्यात इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. आणि आता आपण लगेचच पाहूयात ते 7 पदार्थ कोणते आहेत जे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये दररोज घ्यायला सुरुवात केली तर तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होणार आहे. चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ. आणि आपला सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे ओट्स. होय, स्वस्त मिळतात मार्केटमध्ये, खूप महाग नसतात, बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. ओट्स भरपूर मिळतात, त्याच्यातला थोडा थोडा पोर्शनच आपल्याला खावा लागतो. ओट्समधून आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर मिळतं आणि सगळ्यात बेस्ट जर वेट लॉस जर्नीमध्ये काय असेल तर ते आहे ओट्स. ओट्स सगळ्यात झपाट्याने वजन कमी करतात, सगळ्यात झपाट्याने पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओट्स खूप जास्त लोक घेतात. बरेच सेलिब्रिटी तुम्ही पाहिले असतील, प्रत्येकाच्या आहारामध्ये आजकाल जर तुम्ही पाहिलं तर ओट्स हे असतातच. सकाळच्या नाश्त्यामध्ये असू दे किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ओट्स हे प्रत्येकाच्या आहारामध्ये असतात म्हणजे असतातच. त्यामुळेच त्यांचं वजन झपाट्याने कमी होतं, त्यांची चरबी अजिबात वाढत नाही. कारण ओट्स तुमचं पोट खूप जास्त काळासाठी भरलेलं ठेवतात. पोटभरीचा चांगला ऑप्शन आहे. कसे बनवायचे ते मी सांगणारच आहे, पण त्याआधी जाणून घेऊयात अजून ओट्सचे काही फायदे. खूप जास्त पोटभरीचा, भूक नियंत्रणात ठेवणारा हा ऑप्शन आहे. बनवायचा कसा? सकाळी नाश्त्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. सकाळी नाश्त्यामध्ये कशा पद्धतीने घ्याल तर तुम्ही रात्री किंवा सकाळी काय करायचं, गरम पाण्यामध्ये किंवा लो फॅट दुधामध्ये किंवा आल्मंड मिल्कमध्ये तुम्हाला ओट्स भिजत ठेवायचे आहेत. इथे तुम्ही इन्स्टंट ओट्स वापरायचे आहेत जे क्विक बनतात. ते ओट्स तुम्हाला भिजत ठेवायचे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्रूट्स ॲड करू शकता, नट्स ॲड करू शकता, सीड्स ॲड करू शकता, किंवा हनी वगैरे, मध वगैरे. स्वीट ओट्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर. पण तुम्हाला जर स्वीट ओट्स नसतील खायचे तर तुम्ही ओट्सचा उपमा तयार करू शकता, ज्याच्यामध्ये मल्टिपल वेजीज ॲड करा आणि तो ओट्सचा उपमा तुम्ही दररोज नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात देखील तुम्ही खाऊ शकता. पण कसल्याही पद्धतीची साखर तुम्हाला ॲड करायची नाही. गोड हवं असेल तुम्ही डेट्स ॲड करा, तुम्ही हनी ॲड करू शकता, पण साखर कसल्याही पद्धतीची तुम्ही खाणार नाही. तर हा होता आपला सगळ्यात पहिला पदार्थ. आता पदार्थ नंबर 2, हिरव्या पालेभाज्या. पालेभाज्यांमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायबर असतं. पालक, मेथी, कोथिंबीर, चाकवत ह्या भाज्या सगळ्यात उत्तम आहेत. त्या दररोज आपल्या खाण्यामध्ये आल्या पाहिजेत. आठवड्यातून किमान 4 दिवस तरी तुम्ही पालेभाजी खाल्ली पाहिजे. आठवड्यातून 4 दिवस नसेल खायची, ॲटलिस्ट 3 दिवस तरी पालेभाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पोषण खूप जास्त असतं आणि कॅलरीज खूप जास्त कमी असतात पालेभाज्यांमध्ये. त्यामुळे तुमचं पोट चांगलं भरलेलं राहतं, पचन सुधारतं, तुमचं पोट साफ राहतं आणि त्यासोबतच तुमची चरबी अजिबात वाढू देत नाही. तुमच्या शरीरावरची सूज आणि फॅट कमी करायला पालेभाज्या तुम्हाला खूप जास्त मदत करतात. त्यामुळे त्या तुम्हाला आहारामध्ये घेतल्याच पाहिजेत. भाकरीसोबत घ्या, थालीपीठं बनवा, त्याचे पराठे बनवा
किंवा आणखीन काही बनवा, पण पालेभाज्या कोणत्याही फॉर्ममध्ये असतील तुमच्या आहारामध्ये त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत। रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही पालेभाज्या अशा पद्धतीने घ्याल तर वजन कमी करणं नक्कीच सोपं आहे। तर हा दुसरा पदार्थ होता। आता आपला नेक्स्ट पदार्थ नंबर 3, अंडी किंवा पनीर। होय, तुम्हाला तर माहीतच आहे, प्रोटीन शिवाय वजन कमी करणं म्हणजे अशक्य आहे। प्रोटीन आपल्याला वजन कमी करायला खूप जास्त मदत करतं। आजकाल तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येकाच्या आहारामध्ये प्रोटीन हे असतंच आणि खूप जास्त महागाईकडे किंवा कोणत्या सप्लिमेंटकडे, कोणत्या महागड्या गोळ्यांकडे न वळता तुम्ही जर हेल्दी पद्धतीने जर वजन कमी करणार असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अंडी, पनीर, टोफू किंवा सोयाबीन असे भरपूर चांगले चांगले ऑप्शन आहेत, जे खूप स्वस्त आहेत, मस्त आहेत, बजेट फ्रेंडली आहेत, कोणीही खाऊ शकतील असे हे ऑप्शन आहेत। पनीर थोडंसं महाग असतं, पण आपल्याला तेवढं सगळं एका वेळी खायचं नाहीये, थोडं थोडं आपण वेगवेगळ्या आहारामध्ये टाकून खाऊ शकतो। तर हे सगळे अगदी बजेट फ्रेंडली प्रोटीनचे सोर्स आहेत, जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये थोडे थोडे घ्यायचेत। अंडी तुम्ही दररोज सकाळी 2 अंडी खाऊ शकता किंवा संध्याकाळी देखील खाऊ शकता। सोया चंक्स वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता। रेसिपी आपल्या चॅनलवरती बरेच शेअर केलेत सोया चंक्सचे देखील, किंवा बरेच रेसिपी चांगले चांगले शेअर केले जे पालेभाज्यांचे पराठे वगैरे आहेत। तर लिंक्स तुम्हाला सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील। रेसिपीजचे 3-4 व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपी सांगितलेल्या आहेत। जर तुम्हाला लिंक जर नाही मिळाला तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही जाऊन प्रेफर करा आणि त्याच्यामधून तुम्ही रेसिपी सर्च करा। त्या रेसिपी तुम्ही डेली बनवा, तुमच्या आहारामध्ये घ्या, बघा तुमचं झपाट्याने वजन कमी करणाऱ्या त्या सगळ्या रेसिपी आहेत। प्रोटीन काय करतं, तुमचं फॅट बर्निंग वाढवतात आणि तुमचे स्नायू मजबूत करतात। दिवसातून किमान 1 ते 2 अंडी तुम्ही खाल्ली पाहिजेत किंवा 50 ते 100 ग्रॅम पनीर तुम्ही खाल्लं पाहिजे, तुमच्या शरीराला प्रोटीनचा संपूर्ण सोर्स मिळण्यासाठी, तुमच्या दिवसभरातला प्रोटीन काउंट पूर्ण करण्यासाठी। हा होता आपला पदार्थ नंबर 3। नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 4, कोमट पाणी आणि लिंबू। हे एक नॉर्मल असं ड्रिंक आहे। आपण उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी हे ड्रिंक घेतलं ना, आता उन्हाळा सुरूच झालेला आहे, तर अगदी बेस्ट आहे तुमचं डायजेशन चांगलं करण्यासाठी, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी, तुमचं पोट साफ करण्यासाठी, तुमचे टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी। खूप सोपं पण अगदी इफेक्टिव्ह असं हे ड्रिंक आहे। तर हे ड्रिंक तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून तुम्ही हे घेऊ शकता। वाटलं त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर हनी देखील तुम्ही ॲड करू शकता आणि हे ड्रिंक तुम्ही दररोज घेऊ शकता। जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी भूक लागते असं वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता, पण विदाऊट साखर। साखर आपल्याला फक्त ॲड करायची नाहीये। नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 5, बदाम आणि अक्रोड। आता बदाम आणि अक्रोड प्रत्येकाला परवडतच असं नाही, पण कधीतरी आपण नक्कीच खाऊ शकतो। खूप काही महाग नाहीये, आणले थोडेसे कधीतरी खाल्ले तरी चालतील, रोजच खावे असं नाही। तर फॅट खाल्ल्यामुळे फॅट वाढतो हा एक खूप मोठा गैरसमज आहे। बदाम आणि अक्रोड जे आहे ते तुम्हाला हेल्दी फॅट्स देतात, जे आपल्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेचे असतात। हेल्दी फॅट तुमची भूक कंट्रोलमध्ये ठेवतात, तुमच्या पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला हेल्दी फॅट्सच मदत करत असतात। त्यामुळे आपण हेल्दी फॅट देखील आपल्या आहारामध्ये अशा हेल्दी पद्धतीने असे हेल्दी पदार्थ खाऊन आपण ते इन्क्लूड केले पाहिजेत। पण खायचं किती? आता हेल्दी फॅट्स खायला लावलेत म्हणून खूप सारं खाल्ले असं नाही। एका वेळी दिवसातून तुम्ही 4 बदाम आणि 1 अक्रोड एवढंच खायचं, एवढं प्रमाण पुरेसं आहे। त्याच्यापेक्षा जास्त खूप जास्त खायचं नाहीये। एवढं खाल्लं तर तुमच्या शरीरासाठी ते खूप जास्त हेल्पफुल आहे, चांगलं आहे। नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 6, फळं। ॲपल आणि पपया सगळ्यात बेस्ट। वजन कमी करायचं असेल तर योग्य फळ खाणं खूप जास्त गरजेचं आहे। तसंच त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे सफरचंद म्हणजे ॲपल। पेक्टिन नावाचं फायबर याच्यामध्ये असतं आणि ते खूप जास्त हेल्पफुल ठरतं तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये, जे तुमचं भूक कंट्रोल करतं आणि बेली फॅट कमी करायला मदत करतं। नेक्स्ट म्हणजे दुसरं फळ म्हणजे पपई। पचन सुधारतं, तुमची सूज कमी करतं बॉडीवरची आणि त्यासोबतच तुमची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटाची चरबी, पोट सपाट करण्यासाठी तुम्हाला ते मदत करतं। त्यामुळे नक्की हे दोन्हीही फळं तुमच्या आहारामध्ये घेऊन बघा। अजून बरेच चांगले चांगले फ्रूट्स आहेत, जसं की सिट्रस फ्रूट ज्यांना आपण म्हणतो, संत्री झालं, मोसंबी झालं, असे भरपूर फ्रूट्स आहेत जे देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता।
फळं खाण्याचा सगळ्यात उत्तम टाईम म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी 7च्या आधी फळं तुम्ही खाल्ली तरी चालतं. ते तुमच्या शरीरासाठी अगदी हेल्दी ठरतं. यानंतर पदार्थ नंबर 7, डाळ म्हणजेच प्रोटीन प्लस फायबर. डाळी तुमच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. चना डाळ झालं, अजून मसूर डाळ झालं, तूर डाळ झालं, मूग डाळ झालं, उडीद डाळ झालं, अशा भरपूर डाळी आहेत ज्या तुम्हाला प्रोटीन आणि फायबर प्रोव्हाइड करतात. तर त्या तुमच्या डेली आहारामध्ये असल्याच पाहिजेत. डाळ हा भारतीय डाएटमधला वेट लॉसचा सगळ्यात बेस्ट पदार्थ मानला जातो, जो प्रत्येकाच्या आहारामध्ये असतो. तुम्ही कोणत्याही रिजनचे असाल, तुमच्या आहारामध्ये डाळ ही असतेच. प्रोटीन भरपूर असतं, पोट लवकर भरतं आणि फॅट स्टोरेज अजिबात होऊ देत नाहीत, त्या असतात डाळी. डाळीमध्ये तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, अजून बऱ्याच हरभरा डाळ, कोणतीही डाळ तुम्ही खाऊ शकता. या डाळी पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी मानल्या जातात. फक्त त्याला फोडणी व्यवस्थित द्यायची आहे. खूप कमीत कमी फोडणी, कमीत कमी तेलामध्ये, आणि खूप जास्त ऑइली, खूप जास्त तूप या गोष्टी तुम्हाला टाळायच्यात. बाकी तुम्ही सिंपलशी फोडणी द्यायची. लसूण त्याच्यामध्ये भरपूर ॲड करा. लसूण खूप जास्त चांगला असतो आपल्याला अजून वेट लॉस करण्यासाठी, फॅट बर्निंगसाठी. लसणाची, जिऱ्याची छान फोडणी द्या. हिरवी मिरची घाला आणि खूप जास्त तेल न घालता अगदी थोडंसं किंचितसं अर्धा चमचाभर तूप घातलं तरी देखील चालणार आहे. सिंपल बनवा आणि सिंपल खावा. रात्रीच्या वेळी जड डाळी जसं की हरभऱ्याची डाळ झाली, म्हणजे चना डाळ झाली, तूर डाळ झाली, पचायला ज्या जड डाळी आहेत त्या रात्रीच्या वेळी अवॉइड करा. हलक्या ज्या डाळी आहेत, मूग डाळ झालं, मसूर डाळ झालं, त्या रात्रीच्या वेळी तुम्ही खाऊ शकता. नेक्स्ट आपला शेवटचा बोनस जो पदार्थ आहे, बोनस म्हणून एक पदार्थ 8वा अजून तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो म्हणजे कडधान्ये. सगळ्यात हेल्पफुल जो वेट लॉसमध्ये तुम्हाला ठरेल आणि खूप जास्त पोटभरीचा, खूप जास्त हेल्दी, वेगवेगळ्या पद्धतीने आता तुम्ही बनवू शकता असा पदार्थ आहे कडधान्ये. म्हणजे मोड आलेली कडधान्ये, अंकुरलेली धान्य आपण त्याला म्हणतो ती. अंकुरलेली कडधान्ये म्हणजे नॅचरल फॅट बर्नर आहेत. होय, खरं आहे हे. याच्यामध्ये बरेच येतात, जसं की मूग झाले, हिरवे मूग, मटकी, चवळी, राजमा, असे बरेच गोष्टी आहेत जे आपण खाऊ शकतो मोड आणून. हरभरा, पांढरे चणे, काळे चणे, हे सगळे पदार्थ मेटाबॉलिझम वाढवतात आणि तुमच्या पोटाची चरबी झपाट्याने, वेगाने कमी करायला तुम्हाला मदत करतात. हे तुम्ही सकाळी किंवा दुपारी उकडून किंवा सॅलड फॉर्ममध्ये घेऊ शकता. खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे नाही आहेत. आणि पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी जड कडधान्य खाणं, जसं की हरभरा वगैरे, जड कडधान्य अवॉइड करायची. रात्रीच्या वेळी तुम्ही हिरवे मूग वगैरे किंवा मटकी अशा पद्धतीचे स्प्राउट्स रात्रीच्या वेळी घेऊ शकता. सॅलड फॉर्ममध्ये घ्या किंवा तुम्ही शिजवून घ्या, किंवा मग आता बऱ्यापैकी वेगवेगळ्या थालीपीठांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मुगाची इडली बनवतात, मुगाचं आणखीन आप्पे वगैरे बनवतात. तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये देखील तुम्ही नाश्त्यामध्ये देखील अशा पद्धतीने तुमच्या स्प्राउट्सचा यूज करून वेगळं काहीतरी बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता. रेसिपीज मी लवकरच आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही मला भरपूर कमेंट केल्या की स्प्राउट्सपासून वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार दाखवा किंवा लंचचे प्रकार दाखवा, तर ते मी नक्की दाखवेन. तर आता इथे तुम्हाला मिस्टेक्स काय अवॉइड करायचे आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे खूप जास्त फळं खाणं अवॉइड करायचं. डाळ आणि कडधान्ये जास्त तेलामध्ये बनवणं आणि ते खाणं, ते देखील अवॉइड करायचे. आणि तिसरं शेवटचं म्हणजे रात्रीच्या वेळी खूप कडधान्ये खाणं देखील तुम्हाला टाळायचे. आणि हे जर तुम्ही टाळलं तरच वजन कमी होणार आहे. आणि यासोबतच वजन कमी न होण्याच्या मागच्या काही चुका आहेत, 3 चुका आहेत ज्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे जास्त चहा कॉफी पिणं. आता तुम्ही सगळं व्यवस्थित फॉलो करताय, पण चहा कॉफी खूप जास्त प्रमाणामध्ये घेताय तरी तुमचं वजन कमी होणार नाही. दुसरं म्हणजे जंक फूड तुम्ही खाताय. आता चीट डे म्हणून एखाद दिवशी कधीतरी चालतं, 15 दिवसातून, महिन्यातून एकदा ठीक आहे, पण तुम्ही आठवड्यातून एकदा, दोनदा असं तुमचं सुरूच आहे. चीट डे म्हणून तुम्ही जंक फूड खाताय तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही. यासोबतच रात्री खूप उशिरा खाणं, लेट नाईट स्नॅकिंग करणं किंवा रात्री उशिराच जेवणं, यामुळे देखील वजन कमी होण्याच्या जर्नीमध्ये अडथळा येऊ शकतो. तर या मिस्टेक जर अवॉइड केला तर 100% तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणारच. जर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले 7-8 पदार्थ तुमच्या डाएटमध्ये तुम्ही जर समाविष्ट केले आणि सोबतच 15 ते 20 मिनिटांचा तुम्ही व्यायाम केला तर तुमचं 100% वजन कमी होणारच आहे. नक्की तुम्ही हे आहारामध्ये इन्क्लूड करून बघा. सगळे पदार्थ स्वस्तात मस्त आहेत, हेल्दी आहेत
आणि बनवायला देखील इझी आहेत, खूप जास्त तुम्हाला पोषण देणारे आहेत. नक्की आहारामध्ये घ्या आणि तुमच्या वेट लॉसमध्ये काय बदल होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. योग्य आहार घेतला आणि प्रॉपर तुमची जर रुटीन ठेवली तर वजन कमी करणं काही अवघड नाही आहे मित्रांनो. चला तर मग हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत. त्यासोबतच अशा छान छान कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्री डाएटची जर PDF हवी असेल तर कमेंटमध्ये डाएट PDF असं लिहा, मी तुम्हाला PDF नक्की सेंड करेन. चला तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.